नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे। सांध्यांचे दुखणे हे पावसाळ्यामध्ये डोकेवर काढत असतात। वाताच्या दुखण्याबरोबर इतर लक्षणे किंवा इतर छोटे छोटे आजार देखील आपल्याला येत असतात। जर आपण या वाताच्या आजारांकडे किंवा इतर छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर या छोट्या आजारांचे रूपांतर मोठ्या आजारात झालेले आढळते। तर आज आपण या वाताच्या दुखण्याबरोबर इतर कोणते आजार हे होऊ शकतात याविषयी सविस्तर वर्णन बघूया। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। अशा प्रकारे शरीरात वात वाढण्याची विविध कारणे आहेत। जर आपण या कारणांपासून लांब राहिलो तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये वात हा वाढणार नाही, परिणामी आपल्याला वाताचे विकार देखील होणार नाही। आता बघूया की हे वात विकार कोणते कोणते असतात। फक्त शरीरात दुखणे म्हणजेच वात आहे असं नाही, हे वाताचे विकार वेगवेगळ्या प्रकारचे देखील असतात। सर्वप्रथम बघूया की जे काही दुखणे आहे हे कोणत्या प्रकारचे असते। जसे कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, कान दुखणे, हातपाय दुखणे, हाडांमध्ये दुखणे, हे कुठल्याही प्रकारचं जर दुखणं असेल तर ते वाताचं असू शकतं। जर व्यक्तीला कॉन्स्टिपेशन असेल म्हणजे मल आणि मूत्र नैसर्गिकरित्या शरीराबाहेर जर पडत नसतील तर त्याला कॉन्स्टिपेशन झालाय, मलबद्धता झालाय आपण असं म्हणतो। मग जेव्हा व्यक्तीला कॉन्स्टिपेशन असतो त्यावेळी देखील वात हा वाढलेला असतो। शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे कृमी होणे म्हणजे पोटामध्ये जर जंत होत असतील किंवा इतर ठिकाणी जर कृमी होत असेल तर हे देखील शरीरात वात वाढण्याचे लक्षण आहे। त्यामुळे आपण याला कृमींची चिकित्सा तर करावी, परंतु आपल्या शरीरातील वात वाढलाय असे लक्षात आणून आपण लगेच आपली दिनचर्या आणि ऋतुचर्या ही बदलावी। स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी आणि PCOD जर आजार असतील तर हे शरीरात वात वाढल्याची लक्षणे आहेत किंवा वात वाढल्यामुळे होणारे आजार आहेत। त्यामुळे जर स्त्रीची पाळी ही अनियमित असेल किंवा तिला PCOD झाला असेल तर तिने त्वरित आपल्या आहार आणि विहाराकडे लक्ष द्यावं की जेणेकरून शरीरातील वातदोष हा रेग्युलर होईल आणि परिणामी तिची जी पाळी आहे ही नियमित व्हायला मदत होईल। कारण स्त्रीच्या आरोग्याचा आरसा म्हणजे तिची नियमित पाळी हीच असते। शरीरातील जेव्हा वात वाढत असतो त्यावेळेला पुरुषांमधील स्पर्मची काउंट ही कमी होत असते, स्पर्मची मोटिलिटी देखील कमी होत असते। मग अशा वेळी पुरुषाला वंध्यत्वाचा त्रास होतो, मूल हे होत नाही। मग आपण स्पर्म काउंट वाढण्याच्या दृष्टीने त्यांना औषधी देतो किंवा स्पर्मची मोटिलिटी वाढण्याच्या दृष्टीने आपण त्यांना औषधी देत असतो। परंतु आयुर्वेद काय सांगतं की ज्या वेळेला स्पर्म काउंट आणि मोटिलिटी कमी होते त्यावेळेला शरीरातील वातदोष हा वाढलेला असतो आणि त्यावेळेला वातदोषावर कार्य करणारे आम्ही ट्रीटमेंट ही करत असतो किंवा तशा प्रकारचा आहार विहार हा रुग्णांनी घरी घ्यावा आणि ट्रीटमेंट आयुर्वेद डॉक्टरांनी वातदोषावरील ही ट्रीटमेंट करणं अपेक्षित असते। वातदोष वाढल्यामुळे फेशियल पॅरालिसिस, सांधेवात, आमवात, गाऊट किंवा गुडघेदुखी किंवा हातापायांची बोटं वाकडी होणे अशा प्रकारचे वाताचे विकार आपल्याला दिसत असतात। आपल्याला फक्त हेच वाताचे विकार वाटतात, यापूर्वी सांगितलेले किंवा यानंतर मी जे सांगणार आहे हे वाताचे विकार असतात, कदाचित आपल्याला माहीत नसावे। फीट येणे किंवा विविध प्रकारचे मनोविकार होणे हे देखील शरीरातील वातदोष वाढल्यामुळे होणारे विकार आहेत। त्यामुळे आपण जर आपल्याला मानसिक आजार झाला असेल तर मानसोपचार तज्ज्ञाची तर नक्कीच आपण ट्रीटमेंट घ्यावी, परंतु आपल्या शरीरातील वातदोष कमी होईल अशा प्रकारचा आहार आणि दिनचर्येचे पालन करणे आवश्यक आहे। आपले शरीर नॉर्मली सहजच वाकत असते, परंतु ज्या वेळेला शरीरातील वातदोष वाढतो त्यावेळेला शरीरामध्ये ताठरपणा येत असतो, म्हणजे कडकपणा शरीरात जाणवतो, ज्यामध्ये सहजच हालचाली ह्या होत नसतात। कारण वाताचे कार्य काय आहे, शरीरामध्ये उत्साह किंवा जी लवचिकता आहे हे वाताचे कार्य आहे, म्हणजे सगळ्या गती निर्माण करणं हे वाताचे कार्य आहे। परंतु वातदोष जेव्हा बिघडत असतो त्यावेळेला या गतींना बाधा निर्माण होते, त्यामुळे शरीराच्या हालचाली ह्या सहज होत नाही, शरीराला ताठरता निर्माण होते। तसेच शरीर हे
आहे त्यापेक्षा कृश व्हायला लागते, बारीक व्हायला लागते। हे एका प्रकारच्या वाताच्या आजारामध्ये होऊ शकतं, परंतु जे अतिपोषणामुळे होणारे विकार आहेत, वाताचे विकार आहेत, त्यामध्ये मात्र शरीर कृश होत नाही। त्यामध्ये व्यक्ती हा शरीराने जाडच असा असतो। शरीरात जर वात वाढला असेल तर अंगामध्ये ताप देखील जाणवतो। आता आपल्याला वाटेल की ताप येणे हे पित्ताचं कार्य आहे, किंवा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की ज्यावेळेला शरीरामध्ये पित्त जास्त वाढतं त्यावेळेला अंग गरम हे राहत असतं, परंतु पित्त वाढल्यामुळे वाताच्या कामात देखील अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे वात देखील वाढतो। म्हणून ज्या वेळेला सतत अंग गरम राहतं किंवा हळीताप असतो त्यावेळेला शरीरात वात वाढला हे देखील आपण समजून घ्यावे। शरीरात वात वाढल्यामुळे शरीरातील रुक्षता वाढते आणि जेव्हा शरीरातील रुक्षता वाढत असते त्यावेळेला शरीरामध्ये अवयवांमध्ये खडे निर्माण व्हायला लागत असते। मग अशा वेळी मूत्राशयामध्ये खडे होतात किंवा किडनीमध्ये खडे होतात किंवा पित्ताशयामध्ये देखील खडे झालेले जाणवतात, ज्या वेळेला शरीरामध्ये वात हा वाढत असतो। शरीरामध्ये जेव्हा वात वाढत असतो त्यावेळेला आपला जबडा किंवा मान ही वारंवार आखडत असते। गर्भवती स्त्रियांनी जर व्यवस्थित आहार विहार घेतला नाही, जास्त वात वाढणारा जर आहार घेतला, जागरण केले किंवा श्रम जास्त केले तर अशा वेळी तिच्या शरीरातील वात हा वाढतो आणि परिणामी गर्भाचे स्थान हे त्या ठिकाणी न राहता तो त्या स्थानातून वेगळ्या ठिकाणी सरकतो आणि आपल्याला त्रास हा होऊ शकतो। शरीरात जेव्हा वात वाढतो त्यावेळेला भगंदर किंवा अर्श म्हणजेच मूळव्याध हे आजार देखील होत असतात। त्यामुळे आपण मूळव्याध आणि भगंदर याची ट्रीटमेंट करायला लागतो, परंतु शरीरातील वातदोषाला कमी करण्याचा आहार विहार हा घेणे देखील गरजेचे आहे। सोबत वातदोष कमी करण्याचे जे काही आपली ट्रीटमेंट आहे ती देखील करणे गरजेचे असते। ज्या वेळेला वात हा वाढत असतो त्यावेळेला जे वाताचे कार्य आहे की सगळ्या अवयवांचे कार्य किंवा सगळ्या सिस्टीमचे कार्य सुरळीत करणे, तर हे कार्य सुरळीत होत नाही आणि त्यामुळे जे काही अवयव असतात ते त्यांचे स्थान सोडायला सुरुवात करतात। मग अशा वेळी जेव्हा खूप जास्त प्रमाणात वात हा वाढलेला असतो त्यावेळेला युटेराइन प्रोलॅप्स किंवा गुदभाग बाहेर येणे किंवा युटेराइन प्रोलॅप्स म्हणजे गर्भाशय हे त्याच्या अवयवात त्या स्थानापासून बाहेर पडणे, हे देखील जे लक्षण आहे गंभीर लक्षणं निर्माण होऊ शकतात। पण असे गंभीर लक्षण लगेचच निर्माण होत नाही। आपल्याला यापूर्वी छोटे मोठे वाताचे विकार झालेले नक्कीच आढळतात। त्यामुळे जेव्हा आपल्याला छोटे मोठे लक्षणं दिसतात वातदोष वाढल्याची किंवा छोटे मोठे आजार दिसतात ज्यामुळे आपल्या लक्षात येईल की वातदोष वाढलेला आहे, तेव्हाच आपण आपल्या आहार विहार याकडे लक्ष द्यावे आणि जर ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता भासली तर लवकरात लवकर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी, ज्यामुळे वातदोष हा त्याच्या नॉर्मल स्थानात येईल। तर अशा प्रकारे वातदोष वाढल्यामुळे होणारे हे विविध आजार आहेत। तर हा व्हिडिओ जास्तच मोठा होत आहे, त्यामुळे आपण यावर काय उपचार करू शकतो, आयुर्वेदामध्ये यामध्ये काय आहार विहार आणि काय उपचार सांगितलेले आहे याविषयीचा व्हिडिओ आपण पुढच्या भागात बघूया। आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये माझ्याशी कशा प्रकारे माझी अपॉइंटमेंट घ्यायची याविषयी सविस्तर वर्णन आहे, ते तुम्ही बघू शकाल। आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।